मंदार महाराज आमचे आणि सूर्यकांत शिंदे जे जगप्रसिद्ध तालवादक कृष्णा गुरुजी कृष्णनाथ संस्थेत मध्ये खूप छान असं ते शिक्षण घेतात आणि त्यांचं वादन खूप छान आहे. आणि रात्री माझ्याबरोबर जे कीर्तन साथीसाठी आलते साताऱ्याला ते आमचे आज इथं विशेष उपस्थिती त्यांनी दाखवली आहे. आमचे हरिभक्तपरायण उन्नवणे काका उन्नवणे महाराज यांची सुद्धा खास हार्मोनियम संगत त्यांची खूप दिग्गजनला असते ते सुद्धा इथं हजर आहे. आणि सर्वच आलेले माझ्या बंधू भगिनी असतील, माझे ऋषितुल्य असे वडीलधारी मंडळी असतील, यांच्या मी हृदयस्थ भगवंताला वंदन करतो आणि कुठलाही वेळ न घालवता चिंतन सेवेसाठी हा वेळ लावण्याचा प्रयत्न करतो. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, बाळकृष्णांना घरी आनंदल्या नरनारी. ज्यावेळेस गोकुळाच्या सुखामध्ये गोकुळामध्ये बाळकृष्णाचं आगमन होतं त्यावेळेस तुकोबारा येथे सांगतात गोकुळामध्ये काय होतं. गोकुळामध्ये सुखाला पारावार राहत नाही बरं का. त्या बाळकृष्ण ज्यावेळेस नंदाच्या घरी प्रगटतात त्यावेळेस त्या गोकुळातल्या सुखाला पारावार राहत नाही, अंत राहत नाही. आणखी अभंगात प्रवेश केला नाही. हा, आणि गोकुळाच्या सुखाला अंत पार राहत नाही, पारावर नाही. काय होतं त्या लोकांची इतके आनंदी होतात, इतके आनंदी होतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती गोकुळवासियांना होते बरं का. हे गोकुळाच्या सुखाचं महत्व दिलंय. आणि तो अंतपार नाही झाला की आपोआपच ज्यावेळेस आपल्या घरी आनंद होतो त्यावेळेस आपण काय करतो, दिपवाळी असेल तर गुढी तोरणे लावतो. मग गोकुळातली मंडळी गुढी या तोरणे करते कथा गाते गाणे. आणि त्या छंदामध्ये तुकोबाराय म्हणते इतके छंद म्हणजे इतका छंद लागला त्या बाळकृष्णाचा आणि त्या मनमोहिले गोविंदे त्या कृष्णानं मनमोहून टाकलं. ठल की आज काल्याचं कीर्तन आहे, आज खरं प्रसादाचं कीर्तन आहे. आज काही जण विनोदात म्हणतात की पगाराचं कीर्तन आहे. पगाराचं कीर्तन म्हणजे काय, चाकणकर साहेब सगळ्यांना येणाऱ्यांना 100 रुपये देणार नाही, काही सभा नाही इथं 100 रुपये देऊन यायला. हा जो प्रसाद आहे, हा जो प्रसाद आहे, पगार आहे, तो ब्रह्मचैतन्याचा ब्रह्मस्वरूप ब्रह्मादिकाचा प्रसाद आहे बरं का. आणि तो पगार प्रसाद रूपी पगार आज जे महिनाभर आमचे सर्व भजनी मंडळ करत होते की हे करताना जे काकड्याला येतात त्यांना अनुभव आहे, त्यांना कळतं की काकडा करायला काय होतं, किती पहाटे उठावं लागतं, किती रात्री उशिरा झोपलं तरी पडायला लागतं. मी पण जातोय महिनाभर झालं आणि खूप त्रासातून आमचे हे महिला भजनी मंडळ आहेत. मी बघितलं खूप गोड असं इथं वातावरण मी त्या दिवशी बघितलं की हा खूप त्रास असतो आणि त्याचा आज खूप प्रसाद असतो. प्रसाद देतू प्रसन्नता. गीतेमध्ये सांगितलंय प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते. प्रसादाने काय होतं, सर्व दुःखाचं हरण होतं, दुःख जातं. प्रसाद ज्याद्वारे जीवाचं दुःख हरण होतं त्याचं नाव आहे प्रसाद. आणि प्रसाद, या प्रसादाला इतकं महत्व आहे आजच्या, की आजचा प्रसाद इतका महत्वाचा आहे की हा प्रसाद आहे ना बरं का महाराज, कुठं स्वर्ग लोकात भेटत नाही, ब्रह्म लोकात भेटत नाही. हा प्रसाद पाताळ लोकात भेटत नाही. हा प्रसाद स्वर्ग लोक सोडा, ब्रह्मलोक सोडा, पाताळ लोक सोडा, पण हा ज्याच्या नावाने आपण करतोय ना त्याच्या लोकात सुद्धा भेटत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो
वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. स्पष्टपणे सांगतात वैकुंठी तो ऐसे नाही, जो पंढरपुरात आहे, देहू मध्ये आहे, आळंदी मध्ये आहे. शांतता ठेवा. हलय हलय जो पंढरपुरात आहे, आळंदीत आहे, देहू मध्ये आहे, आज इथे आपल्या गावात आहे, तो वैकुंठी नाही बर का. त्या देवाच्या घरी सुद्धा आहे नाही काला. तुकोबाराय सांगते. तुकोबाराय का म्हणतात, तो इथं सुलभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ. तुका म्हणे काला तुकोबाराय काय सांगतात की तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, इथं सुलभ आहे, विशेष तो लाभ संत संगे. मग तुकोबारायाचं काय मत येतंय इथं? आपलं मत आज काल्याच्या कीर्तनात मांडायचं नाही, किंवा काल्याच्या कीर्तनाशिवाय, काल्याशिवाय दुसरा एक शब्द एक काहीही बोलायचं नाही. हा आपला एक दंडक आहे, वारकरी संप्रदायाचा अलिखित दंडक आहे. कुठं लिहून ठेवलेला दंडक नाही, अलिखित दंडक आहे. हे काल्याचं कीर्तन काल्याचंच कीर्तन झालं पाहिजे. काल्याच्या कीर्तनात सासू जावयाच्या गप्पा नाही झाल्या पाहिजे बरं का. त्या गोपाळ भगवान श्रीकृष्णाचंच वर्णन झालं पाहिजे. काल्याचं महत्वच तुम्हा आम्हा सर्व जनांना सर्वांना कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. की तुकोबाराय म्हणतात की वैकुंठी तो तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. का वैकुंठी दुर्लभ आहे तुकोबाराय म्हणतात? का तर तुकोबारायचं असं मत आहे की हा वैकुंठात काला एकट्या देवाच्याने होत नाही, एकट्या देवाच्याने होत नाही. काला करण्यासाठी देव भक्त लागतो आणि देव पण लागतो, तरच काला होतो. काला करीती संत जना, संत
तुकोबाराय सांगतात, स्पष्टच सांगतात, काला हा संत जनच करते, काला हा संत जनच करते. कृपया आपल्याला कळतंय ना, लक्षात येतंय ना, लक्षात येतंय ना, नक्कीच सांगितलेला आवाज वगैरे क्लिअर येतोय ना, स्वच्छ ऐकायला. हलय विठ्ठल तुकोबाराय स्पष्टच सांगतात, अगदी स्पष्टतेने सांगतात, काला करीती संत जन, पण सवे त्यांच्या नारायण. त्यांच्या बरोबर कोण आहे? देव असेल तरच काला होऊ शकतो. तो जरी वैकुंठवासी, जरी त्रैलोक्याचा धनी असला, रोज सर्वांचा सांभाळ करत असला, सर्वांना वेळेत झोपवत असला, वेळेत उठवत असला, तरी काला एकटा करू शकत नाही. तुकोबाराय सांगते बरं का, काला तो करू शकत नाही. काला संत जन करणार, पण त्यांच्या बरोबर भगवंत असणार, असे आमचे तुकोबाराय सांगतात, स्पष्टपणे सांगतात की काला करीती संत जन. मग काही जणांना इथं शंका येईल, काही जणांना हे शंका येईल की वैकुंठात जातात आमचे संत मंडळी, कुठं जातात? पांडुरंगाचे भक्त असते तर कुठं जातात मला सांगा? कीर्तन हे सगळ्यांनीच करायचं असते. कीर्तन एक जणाचं काम नाही, आपण सर्वांचं चाललेली ही चर्चा आहे, भगवंताविषयी आपलं हे गुणगान चाललेले. मग पांडुरंगाचं वर्णन करतात, पांडुरंगाचे भक्त कुठं जातात मला सांगा माझ्या भगिनी? वैकुंठवासी म्हणतो का नाही? मग ते वैकुंठाला जातात का नाही? संत वैकुंठाला जातात अशी शंका आहे का नाही? शंका पाहिजे कीर्तनामध्ये, शंका नसेल तर कीर्तन नाही. मग शंका कोण दूर करतात? आपल्या संत करतात, आपण, तुम्ही, मी नाही. मग वैकुंठाला जातात ते कोण? वैकुंठवासी. ब्रह्मलोकात जातात ते ब्रह्मवासी ना. बरं, शंकराचे भक्त असतात ते कुठं जातात? मोठ्याने होते गावात, कैलासवासी. आणि पैगंबराचे भक्त असतात ते पैगंबरवासी, जातात का नाही? आणि बुद्धांचे भक्त असतात तर बुद्धवासी, जातात का नाही? हा. आणि जर पत्नीचे भक्त असले तर असं कुठं होतं का? किंवा मृत्यू लोके मृत्यूवासी होतो का? मरतोय तर खरं इथंच ना. बरं ते सोडा, कोणी लिहितं का नरकवासी? मग ह्याचा अर्थ असा आहे का नरकात कोणीच जात नाही? आ नरकात पण जातात ना, पण तो काय मोकळा आहे का येऊन पुन्हा आणखी बदनामकी करून घ्यायला स्वतःची, मी नरकात गेलोय म्हणून? पण वैकुंठाला जातातच जातात, वैकुंठाला जातातच जातात जे आपला चांगला आचार, लक्ष द्या, जे आपला चांगला आचार, चांगला विचार, रामकृष्ण हरीचा उच्चार आवडे देवासी, तो ऐका प्रकार. आणि हा जो करतात, आमच्या संतांची ग्वाही आहे, ते वैकुंठाला जातातच जातात. त्याच्यात शंका करण्याचं कारण काहीच नाही, त्याच्यात शंका करण्याचं कारण नाही. ते वैकुंठाला जातात. मग आपण म्हणाल ते वैकुंठाला जातात, तर मग काला इथं होण्याचं कारण काय आहे? काला इथं का होतो? मग वैकुंठाला गेल्यानंतर ते देव आहे तिथं आणि संत बी आहे, आहे का नाही? किती मोठा प्रश्न आहे हा. पण आमचे ज्ञानोबाराय ह्याला प्रमाण देतात. चतुर्भुज नर होणी ठेले, चतुर्भुज नर होणी ठेले, चतुर्भुज नर होणी ठेले, मातृपुत्र भ्राता नगोत्रा पार, मातृपुत्र भ्राता नगोत्रा पार,
ज्या वेळेस हे संत त्या वैकुंठाच्या सीमारेषेत प्रवेश करतात त्यावेळेस काय करतात? संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, देवराया पावरी, देवराया पावरी, देवराया चतुर्भुज नर होऊन ठेले ते संत ज्या वेळेस त्या वैकुंठात प्रवेश करतात ते काय होतात? संत गेले तया ठाया, देवराया पाववी, म्हणजे ते स्वतः देवच होऊन जातात. ते संत राहत नाहीत. मग ते संत राहत नाहीत वैकुंठात काला होतच नाही, होण्याचा प्रश्नच येत नाही. वैकुंठवासी झाले आपल्यासाठी, पण ते ज्या वेळेस वैकुंठात गेले त्यावेळेस ते देव स्वरूपच होऊन जातात असं आमचं ज्ञानोबा राय म्हणतात बर का. म्हणून हा काला इतका महत्वाचा आहे, काल्याचा प्रसाद इतका महत्वाचा आहे, आणि तो हा फक्त काला होऊ शकतो तो मृत्यू लोकातच होऊ शकतो. हा काला दुसरीकडे होऊ शकत नाही. हा काला आमच्या संत मांदेयाळीमध्ये कुठे झाला? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची राजा वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची राया वाटी, एकच पंढरपूरला जावं, चंद्रभागेत जावं, वाळवंटी जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाला डोळे भरून पाहावं, पण काला मात्र ज्ञानोबारायांच्या हातचाच खावा बर का. कालोबा मात्र कोणी द्यावा? संतांनीच द्यावा, ज्ञानोबारायाने द्यावा. काय तो काला असेल? इथं आपलं रोडला असताना सुद्धा इतकं वातावरण आनंदित आणि प्रफुल्लित झालंय. जर आपण थोडीशी कल्पना करून बघा, आपण सुद्धा तिथलेच वारकरी बर का. आपण सगळे बसले तिथलेच आहेत. आपल्याला आठवत नाही, आपल्याला आठवत नाही हा भाग सोडून द्या, नाहीतर धैर्य गावात लोक कमी नाही, पण आपण तिथलेच आहेत, वाळवंटातलेच मंडळी आहेत आपण. तुमच्यासाठी तरी तुम्ही टाळ्या वाजवा. कोण आहेत तुम्ही? वारकरीत तुम्ही. आपण तिथलेच. काय ते कीर्तन असेल, काय ते काला असेल, त्याचं वर्णन आमचे जनाबाईने केलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, 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 ओ नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे
आज इथं ह्या स्टेजवर कमी जणांची सेवा झाला नाही. आमचे शुभम उगले जे बाहेर देशात प्रवास आहे, रोज प्रवास चालू आहे, इथला आशीर्वाद शुभमला भेटावा आणि शुभमने बाहेर देशातून इकडे येऊच नाही. बघा ना, हा इथं जो आशीर्वाद घेईल ना तो नक्कीच पुढं वैकुंठ सोहळा बघितला नाही पण बाहेर देश बघितल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या मंदिराने सिद्ध करून दिले बरं का. हे आमच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने सिद्ध करून दिले. असे वादक मंडळी इथं तयार होतात आणि काय ते नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि जनाबाईंनी ज्ञानोबारायांना चाल म्हणायला हवी. जे ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, त्यांनी चाल म्हणावी आणि ती किती गोड असेल ह्याची कल्पना करा. फक्त कल्पना करायला लागते ह्या गोष्टीची. देव दिसत नसतो आणि इतकं कीर्तन रंगात आलं बरं का, इतकं कीर्तन रंगात आलं आमचे नामदेवरायांचं. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. आणि देव इतके तल्लीन झाले, आमचे लोक हल्लनात सुद्धा, पण तिथले साधू संत इतके नाचायला लागले. साधू संत तर इतके तल्लीन झाले मायबाप. पण साधू संत नुसते तल्लीन झाले नाही, देवाचा सुद्धा तोल सुटला. देवाचा तोल सुटला, मी नाही म्हणत हा, जनाबाई म्हणतात. आणि देवाचा तोल सुटला आणि देव इतके तल्लीन होऊन नाचायला लागले त्या साधू संतांमध्ये. आणि तेवढ्यात आमच्या कबीर महाराजांनी बघितलं आणि कबीर महाराजांचं लक्ष गेलं. अरे बापरे, देवाचा तर पितांबर गळायला लागला. आणि मग हळूच कबीर महाराजांनी त्या गर्दीतून पाय काढत काढत पांडुरंगाकडे जावं आणि पाठीमागून आवाज देवा, देवा ओ देवा. देव कुठं भानावर आहे, देव त्यांच्यात तल्लीनतेतच. आणि मग देवाला आणखी जोरात आवाज, देवा सावध व्हा. आणि मग देवाने कबीर महाराजांकडे बघा. म्हणले काय झालं कबीरा? म्हणले काय नाही झालं, खूप पब्लिक आहे इथं, पितांबर गळायला लागलाय, आवरा जरा, लोक हसतील आपल्याला. हे अवस्था आमच्या पांडुरंग परमात्म्याची या काल्यातून व्हावी. आणि इतकाच नव्हे तर इतकं काल्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. ह्या काल्या प्रथम तर आपल्या महाराष्ट्रात पंढरपुरात सुरुवात झाला आणि तिकडं गोकुळात सुरू झाला. आणि त्या गोकुळात तर देवांना सुद्धा वरच्या आशा लागली ह्या काल्याची, माहिती का? त्या देवांना सुद्धा वाटलं काल्याच्या आशेने काय करावं. काल्याची आशे देव चढी झाले मासे.
लागे आशे, देव जळे झाले मासे, पुसोनिया हसे टिरी सांगाते हात. इथे अशी अवस्था झाली की काला खायला बसलेत आमचे भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ, आणि वरती देवाला वाटलं की जर हा काला आपल्याला भेटला, कुणाला वाटलं? इंद्राला काय वाटलं? आपल्याला जर हा काला भेटला, ते तुम भुक्त्वा स्वर्गलोकम विशंती क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशाल. ते तुम भुक्ता स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. भगवान परमात्मा, भगवान श्रीकृष्ण सांगतात, जर तुमचं पुण्य इथं खूप झालं तर तुम्हाला काय भेटतं? स्वर्ग भेटतं, इंद्रपद भेटतं. पण जर इंद्रपद भेटलं तर ते काय असतं? स्वर्ग लोकम विशाल. पण ते पुण्य ज्या वेळेस संपत जातं त्यावेळेस तुम्ही मृत्यू लोकात येता. आणि बघा, महाराजासाठी टाळ्या वाजवा, हे प्रमाण भेटणं लय आवश्यक होतं बरं का. मी आठवीत होतो, कीर्तनकार असला तरी नाही आठवत बरं का ह्या गोष्टी. मी आठवत होतो हे प्रमाण, पण मला ते श्लोक आठवला भगवद्गीतेचा, पण हे प्रमाण आठवलं नाही. तुका म्हणे जाती पुण्य अधोगती. ज्या वेळेस पुण्य संपतं त्यावेळेस काही राहत नाही, माणसाचं राहत नाही. आणि मग इंद्राने विचार केला, म्हणले आपलं जर पुण्य संपलं ना, आता ह्या चान्स आला आपल्याला, डायरेक्ट अशी संधी आली की ह्या काल्याचा जर प्रसाद आपण खाल्ला ना तर आपण येतो डायरेक्ट कुठं जाऊ? डायरेक्ट वैकुंठाची बस लागन म्हणले आपल्याला, त्या बसमध्ये बसू जाऊन. नाही तर आपल्याला काय करावं लागल? काय व्हावं लागल? आपल्याला गाढव होऊन फिरावं लागल खाली. खरी गोष्ट आहे बरं का. जर हा काल्याचा प्रसाद नाही भेटला तर गाढव होऊन फिरावं लागल म्हणले. आणि मग त्यांनी विचार केला, चला म्हणले खाली आपण काय करू, हा काल्याचा प्रसाद खाण्यासाठी आपण यमुनाच्या जळात जाऊ. जर तसं गेलं तर बाळा गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण काटेने मारल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला. खरंच मारलं असतं त्यांना. पण तुम्हाला सांगतो, ते म्हणले आपण काय करायचं, हे खाणार काला ना आयता आपल्याला एक कण जरी भेटला, एक कण काल्याचा, एक कण काल्याचं महत्व आहे का? एक कण जरी भेटला तर आपल्याला डायरेक्ट वैकुंठ प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्याला इंद्राचं पद भोगून पुन्हा वैकुंठाचं पद, म्हणजे साधी गोष्ट झाली नाही महाराज, खूप मोठी गोष्ट झाली. येऊन यमुना जळ्यात बसले आणि काला खाल्ला ह्यांनी. खाल्ल्यानंतर पण देव काय होता? चतुरा तो शिरोमणी. तो देवाला लक्षात आलं, ह्या यमुने जळ्यामध्ये येऊन बसले चोर लोक, ह्यांना काला खाऊ द्यायचा नाही. देव खूप चतुरा तो शिरोमणी की गुण लावण्याचे खाणे न सांगता तुम्हा येते कळो येथे अंतर. विश्वे विश्वेश्वर परिहरचे न लगे न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ही देवाला सांगण्याची गरज नाही. अहम ब्रह्मस्तंभापर्यंत देव जाणतो.
देवाने विचार केला, म्हणले गोपाळांनो, आज आपण इथं जेवण तर करायचं, काला तर खायचा, पण यमुना जळात जायचं नाही हात धुवायला, यमुना जळात जायचं नाही. आणि मग त्यांनी विचार केला, का गोपाळ कसा असतो, देवाचं ऐकायचे, पण म्हणले देवा कारण काय? ते म्हणले यमुना जळामध्ये पान हाडळ आली, ती आपल्याला पाण्यात ओढून घेईल, अजिबात जायचं नाही म्हणले, तिथं जायचंच नाही. म्हणले मग देवा काय करायचे? भरलेले हात, म्हणले भरलेले हात आपल्या पार्श्वभागाला पुसा. पार्श्वभागाला का पुसा? तर शास्त्र सांगतं सर्व अंगात देव आहे. एक कर्णामध्ये यमुना, गंगा, एक बाहू हरी, विष्णू, असे आपल्या सर्वांगात देव आहे. पार्श्वभाग जर सोडला तर सर्वांगात देव आहे. द्वादश गंध जो लावतो आपण, खरा वारकरी असतो तो द्वादश गंध म्हणतात त्याला, 12 ठिकाणी गंध लावतो त्याला, आपल्याला पार्श्वभागात, फक्त आपल्याला देव नाही. मग देवाने विचार केला, इंद्र तर सोडाच, पण आपल्या शरीरातल्या देवतेला बी हा काला खाऊ द्यायचा नाही. बघा देव सुद्धा किती कट्टर आहे, आपल्या शरीरातल्या देवतेला सुद्धा हा काल्याचा लाभ भेटला नाही पाहिजे. देवाने विचार केला आणि म्हणले आपल्या पुसोनिया हासे तेरी सांगाते हात. देवाने विचार केला, रे तुला इंद्रपद पाहिजे, तुला इंद्रपद पाहिजे, तुला ना काकड्याला यायचंय, ना भजनाला यायचंय, ना हरिपटाला यायचंय, कीर्तनाला यायचंय, तुला मनुष्य जन्म नकोय, तुला रंभा पाहिजे, उर्वशी पाहिजे, मेनका पाहिजे, आणि पुन्हा आयता वैकुंठाला यायला तुझ्या का बापाची पेंड आहे का? म्हणले देव. म्हणले इथंच पुसायचे. आणि त्यावेळेस पासूनच मला वाटते बरं का, हे मला वाटते देवाला नाही, की त्यावेळेस पासूनच मासे असे वर येतात बघा, आणि थोडीशी हवा घेतात. का तर त्या देवाचे दम कोंडत होते ना, ते काय मासे होते का जातीने? पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस पासून काही मासे नाही का आता बी असे वर येतात. मासा तर वर आला की मरतो, पण तो थोडा तरी वर येतो ना, अशी हवा घेतो खाली जातो. त्यावेळेस पासूनच मला वाटतं ते मासे वर यायची सवय लागली, हवा घ्यायची थोडीशी, येतात का देव? यांनी हात धुतले, जेवले, निघून गेले. म्हणून आमच्या गोकुळात पहिला काला भगवान श्रीकृष्णाने केला. आणि भगवान श्रीकृष्ण आणि हे गोकुळ हे आमच्या भरत भूमीमध्ये आहे. भरत खंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. ते भागवतातले, ते भागवतात सांगितलंय, भरत खंडासारखं, भारत भूमीसारखं, भारत देशासारखं महत्व साधू संताचं इथं दुसरीकडे कुठं नाही. आणि मग गोकुळातच देव का गेले आणि कुणाच्या घरी गेले, का गेले? आणि त्या नंदाच्या घरी गोकुळामधल्या लोकांनी खूप भजन पूजन केलं. आणि भजन पूजन केल्यानंतर ते प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यावर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात नंदाच्या घरी गेले. अभंगाचं दुसरं चरण मी घेणार. कृष्ण नंदा घरी की बाळकृष्ण नंदा घरी
आनंदल्या नरनारी. आपण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केलाय बरं का. आमचे गुरुजी सांगतात अभंगाचं ध्रुवपद हे अभंगाचं मर्म असतं. आज इथे महत्वाचं नंदाचं घर आणि बाळकृष्ण आहे, म्हणून मी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केला आहे की बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मग बाळकृष्ण नंदा घरी आल्या. ते काय आपलं सर्वसाधारण नंदाचं घर म्हणजे काय साधं होतं का? नंद कोण होते हे सुद्धा आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. आता वेळ होतं, एवढं कीर्तन होत नसतं वेळेमध्ये सगळं. मग नंद कोण होता? नंद हा सत चित आणि आनंद याच्यापासून झालेला परमानंद होता. तो परमानंद होता. तो परमानंद त्याने विचार केला आपण सगळ्यांना देतो, आपण साधूला देतो. आनंद जो होता तो आनंद काय म्हणला? मी साधू संतांना होतो, दुर्जनांना होतो, सज्जनांना होतो, सर्वांना होतो. मग हा आनंद काय आपण पण भोगायला पाहिजे ना, आपण सुद्धा त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. हा त्याने विचार केला बरं का. हा त्याने विचार केल्यानंतर आपण समजा दिवाळी झाली, दिवाळीमध्ये लाडू खातो. लाडू थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी सांगतो, लाडू खातो. पण त्या लाडूचा आनंद घेण्यासाठी लाडू काय खातो? लाडू खातो म्हणजे आपण बेसन खातो का नुसतं? पण लाडू सुद्धा काय खातो? साखर खातो, इलायची खातो, बडीशेप खातो, बदाम, पिस्ता, तूप, तेल, किती खातो लाडू. आमच्या माता मावल्यांचे हात सुद्धा खातो. तो खातो का नाही? गरम गरम हात खातो तो, भाजतात लाडू करताना. मग तो तेव्हा तो कुठं तरी लाडू होतो. तसाच आनंदाने विचार केला मला सुद्धा आनंद काय आहे, मी सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? मनुष्य रूप धारण केलं. भागवतामध्ये सांगितलं यो नंदो परमानंदा. अवघा झाला विचार केला आपण कुठंतरी एक पुरुषाचा जन्म घ्यायला पाहिजे आणि तो त्या गोकुळात आनंदाने जन्म घेतला. मग आमचे तो यवनंदो परमानंद हा तो परमानंदाचा साक्षात अवतार आहे बरं का. हे चिंतन काल्याच्या कीर्तनात शक्यतो कमी भेटतं. पण यशोदा कोण आहे? यशोदा मुक्ती गिहिनी. यशोदा ही मुक्ती गिहिनी. तिने सुद्धा विचार केला मी मुक्ती साधूला देते, संताला देते, सर्वांना मी मुक्ती देते. पण मी कधी मुक्त होऊन बघितली? तुम्ही सर्वांना दिवाळीच्या सुट्टी देता, बोनस देता, त्यांना सुट्ट्या देता, पण स्वतः कधी सुट्टी घेता का? स्वतः सुट्टी घेत नाही. तुम्ही स्वतःचं दुकान असतं, व्यवसाय असतो, ते स्वतः चालवत बसता, पण मुक्ती घेत नाही. मुक्तीने विचार केला की आता मी सर्वांना देते, पण ह्या मुक्तीचा आनंद, ही मुक्ती मी सुद्धा उपभोगली पाहिजे. आणि ही यशोदा मुक्ती गिहिनी. तिने काय केलं की यशोदाने मुक्ती स्वतः यशोदेचं स्वरूप घेतलं, एक स्त्री स्वरूप घेतलं मुक्तीने. आणि त्या नंद आणि यशोदा असे तयार झाले. आमच्या बाळकृष्णाचे, कृष्ण भगवंताचे आई वडील साधे नाहीत. तुम्ही गवळी समजू नका, गोपाळ समजू नका. साक्षात परमानंदाचा अवतार म्हणजे नंद आणि साक्षात मुक्ती आई. इतकं मोठं आमचं भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि मग तिथं झाले. आणि ते कुठं झाले, काय झाले, कुठलं गाव, कुठल्या गावाचं नाव, हे अभंगाचं पहिलं चरण आहे. गोकुळीच्या चोखा
गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. अभंगाचं मर्म खूप मोठे बरं का महाराज, हे सुटणं शक्य नसतं. एक एक शब्द तुकोबारायाची खूप मोठी वाणी तुकोबारायाची. हे माझं काम नाही आणि कोणाचंच काम नाही बरं का खोटे महाराज, हे सोपं नाही. गोकुळ म्हणजे काय, तो नुसती जमीनच नाही, ती जागाच नाही. भगवान श्रीकृष्णाचं प्रिय स्थान आहे गोकुळ, वृंदावन, ब्रज, आणखी द्वारका, मथुरा, हे भगवान श्रीकृष्णाचे प्रिय स्थान आहेत. पण गोकुळाला नुसती भूमीच नाही तर आपलं शरीर सुद्धा गोकुळ असतं. ह्या शास्त्रातून शिरलं तर फक्त वेगळीकडे जातं माणूस. गो म्हणजे आमचे, गो म्हणजे शरीर आणि कुल म्हणजे इंद्रियाचा समुदाय. जशा गो म्हणजे गायीला पदवी दिली, गायीला गो म्हणतो आपण. गाय सोडली की सैरा वैरा धावती का नाही, तसे आमचे इंद्रिय सुद्धा सैरा वैरा धावणार आहेत. हे इंद्रियांना आतमध्ये चालवणारा कोण आहे तर मन, इंद्रियाचा राजा. ह्या मन त्या इंद्रियांचा राजा आहे. सैरा वैरा धावायला लावत असतो आणि कुठंतरी हा भगवान श्रीकृष्ण आत्मस्थितीने आमच्या शरीरात असतो बरं का. मी थोडक्यात शब्दाला एक शब्द स्पर्श करून जातो. मला इतकं सांगायला वेळ नाही की ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण आत्मस्वरूपाने या गोकुळामध्ये असतो, या आपल्या शरीररूपी गोकुळात असतो, तो आत्मस्थितीने असतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंतच या महाराज, बसा महाराज, पाणी प्या, चहा प्या, जेवण करा, हे आपल्याला लोक म्हणतात. पण तेच आत्मतत्व ज्या वेळेस आपल्या शरीरातून जातं ना महाराज, त्यावेळेस तुमचं नाव महाराज राहत नाही, धोंडू राहत नाही, दगडू राहत नाही. ती बॉडी लवकर उचला, नाहीतर तिचा वास सुटन म्हणतात, बाहेर काढा. तिचं नाव राहत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं नाव हे आत्मस्वरूपात सारखं सानिध्यात ठेवणं महत्वाचं असतं. आणि ते तत्व जोपर्यंत आहे तोपर्यंतच आमचं हे गोकुळ आहे. हे गोकुळ जिवंत आहे ते फक्त भगवान श्रीकृष्णाच्या आत्मतत्वामुळे आहे. आणि सुख कशाला म्हणतात तर सुख सर्वांना हवं असतं ते सुख असतं. ज्याला सर्वांना हवंय ते सुख आहे. सुख सर्वाय रुच्यते, दुःखात उद्भिजते जंतूर. आहे का नाही की सुख सगळ्याला रुचतं, सगळ्याला आवडतं आणि दुःख कोणाला आवडत नाही बरं का. सुखाचे 3 प्रकार आहेत. आध्यात्मिक सुख, आदिभौतिक सुख आणि आदिदैविक सुख, हे 3 प्रकार आहेत. मी चलतच एक स्पर्श करून जातो. आध्यात्मिक सुख म्हणजे तुम्ही सर्वजण काय तर चटईवर खाली दगड आहेत, बसायला तुम्ही सोफ्यावर बसणारी मंडळी, सर्वजण सोफ्यावर बसणारे मंडळी. थोडक्यात पटन असं सांगून जातो. पण तुम्ही 2 तास 2.5 तास आज इथं दगडावर, मातीत या चटईवर बसणार आहेत. हे कारण मी किंवा इथले लोक किंवा इथले ज्यांनी मंदिर बांधलंय ते मालक नाहीत, तर ते हा पांडुरंग परमात्मा आहे. ते हे अध्यात्माचं सुख आहे. म्हणून आपण ह्या चटईवर बसलो, त्याला आध्यात्मिक सुख म्हणतात. ह्याच्यात जर लांबवत गेलं तर भरपूर काय आहे, पण ह्याला आध्यात्मिक सुख म्हणतात. आधिभौतिक सुख आहे का? आधिभौतिक सुख काय आहे? आधिभौतिक सुख आपल्या घरातील मुलं सुशिक्षित असणे, परमार्थिक असणे, आपले भाऊ बहीण बायका मुलं सगळे अगदी परमार्थाच्या मार्गातले असणे, हे आपल्याला काय म्हणायचं? आधिभौतिक सुख लाभणे. आणि आदिदैविक सुख संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. काय? आणि आदिदैविक सुख संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलंय. वेळेत पर्जन्यमान होणे, वेळेत पर्जन्यमान उघडणे आणि आधिदैविक सुख त्याला म्हणते बरं का. 8 महिने झालं तो उघडतच नाही. आज 8वा महिना उजाडला पण तो उघडत नाही. ह्याला आधिदैविक एक प्रकारचं दुःखच आपल्या महाराष्ट्रावर कोसळलंय. कित्येक जणांचं वाटोळ झालं, कित्येक जणांची हानी झाली. कोणाचे जनावर गेले, कोणाचं शेत गेलं, कोणाचे पीक गेले. आणि ज्या वेळेस ते वेळेत उघडतो, वेळेत पडतो, आपण म्हणतो दैवगतीने खूप छान पाऊस झाला, खूप छान पीक आलं. हे कशाने झालं? जरी आपण पेरत असलो तरी दैवगतीने पटतंय ना, त्याला म्हणायचं आधिदैविक सुख. आणि हे तिन्ही सुख
अंत पार लेखा या गोकुळामध्ये राहिलं नाही बरं का. अंत म्हणजे काय आपण म्हणतो त्याला काय विचार करायचा आहे बाबा. त्याची इस्टेट इतकी प्रॉपर्टी की स्विस बँकेत पैसे आहेत त्याचे, म्हणतो का नाही सहज. ह्याच्या प्रॉपर्टीला अंतच नाही बाबा. म्हणजे त्याला काय म्हणायचं अंत. त्या गोकुळात तसा अंत राहिला नाही. पार पार म्हणजे तुम्ही एखादा पार तुम्हाला ओढ्याचा दिसू शकतो, पलीकडचा पार. ओढ्याला पार बांधू शकता तुम्ही, नदीला पार बांधू शकता. नदीला पार बांधू शकता का नाही. हा धन्य इंद्रायणे पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. की आपल्या इंद्रायणीला पिंपळाचा पार बांधलाय. पण तुम्ही जा मुंबईला आणि एक पार बांधून दाखवा बरं आडवा त्या जुहू चौपाटीला. हा बांधू शकाल का. नाही बांधू शकता. त्या गोकुळात तसा पार राहिला नाही आनंदाला. काय अंत तर नाहीच राहिला. तिथल्या लोकांना पार पण राहिला नाही. आणि लेखाजोखा आपण मार्चेंड मध्ये आपल्या दुकानाची प्रॉपर्टीचा लेखाजोखा करतो. तो लेखाजोखा होतो, पण ते गोकुळातलं सुख लिहिण्या इतपत तुकोबार आहे म्हणतात राहिलं नाही. ते कोणीच लिहू शकत नाही. आपण उगा थोड्या एक तासापुरतं वर्णन करू शकतो, छोटं किरकोळ वर्णन करू शकतो. अशा ह्या तिन्ही गोष्टी गोकुळाच्या सुखात अंत पार लेखा राहिला नाही. तो का राहिला नाही तर बाळकृष्ण नंदाधरी आनंदल्या नरनारी. आपण 2 चरण व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न केला. आणखी 2 सुटणं शक्य नाही आपल्याला. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र थोडं बघायचंय. आपण सर्वजण भजन घेऊ आणि पुढच्या ह्याच्यात पावलात जाऊ. विठोबा रखुमाई कवच
आपण गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आपण इथपर्यंत तर पाहिलं. इतका आनंद झाल्यानंतर त्या बाळकृष्ण नंदा घरी इतका आनंद झाला की तिथं सर्व घरी गुढ्या तोरणे लावू लागली आणि कथा गायला लागले. कोणी शिवकथा करायला लागलं, कोणी भगवत कथा, कोणी इतक्या कथा होऊ लागल्या. आणि त्या आमचे बाहेरून शुभम मुगले महाराज आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. का तर ते बाळ सुद्धा इथंच होतं, बाळकृष्ण इथूनच मोठं होऊन गेलंय आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यांना. ती ठल बाळकृष्ण नंदा घरी आल्यानंतर आनंदल्या नरणाऱ्या आणि गुढ्या तोरणे करते गाता कथा गाते गाणे. आणि तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. ते मन ह्या गोकुळामध्ये कसं मोहिलं आपल्याला एक थोड्या वेळात क्षणार्धात बघायचे. आपल्याला वेळ राहिलेला नाही, वेळ कमी आपल्याकडं. ही मी थोडस धावत्या पळत्या वेगात सांगून जातो की वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. मी आता डायरेक्ट चालू करतो इथूनच. जास्त जर महाभारत चालू केलं तर संपायचंच नाही रात्रीपर्यंत. वसुदेवाने देवकी बहीण आपल्या नंदाला देव केली, देव नाही केली. सर्व सन्मान सोहळा पार पडला आणि पार पडला. पण तिथे एक विचित्र प्रकार घडला बरं का, की वरात निघली देवकीची आणि वसुदेवाची आणि कंस त्याचे वाघदोर घेऊन सांभाळतोय स्वतः. पण सांभाळत असताना देवकीला वाट लावत असताना आकाशाची वाणी सांगत असे, कंसा आठवायचा पुत्र तुला मारेल. हा तुला जो दुष्ट कंसा, तुला जर मारायला कोण येईल शार्प करावं तर तिचा 8वा पुत्र देवकीचा तुला मारणार आहे बर का. आणि काय मला माहित नाही देवांच्या काय मनात येतं आणि ते दुर्जनांना वेळेतच खाऊ देत नाही. त्याने आनंदात कंसाचा गळा दाबल्यासारखा झाला आणि कंसाला इतका आनंदात स्वतःच्या बहिणीला वाट लावण्यासाठी तो सगळे वाघदोर स्वतः रथ चालवलाय. आणि तेवढ्यात आकाशवाणी व्हावी आणि आकाशवाणी झाल्यावर मात्र कंसाचा पारा चढला. तो म्हणला, घेऊनिया खड्ग माराया धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला. काय खड्ग ती तलवार काढली, तळपती तलवार. आवाज जरा मोकळा द्याव थोडासा. तलवार काढली, तळपती तलवार काढली आणि म्हणला, आता तुलाच कशाला ना रहेगा बास, ना रहेगी बास. म्हणला तुलाच मारतो, 8वा पुत्र कसा जन्म घेईल मग तुझ्या पोटी. पण वसुदेवाने हात धरला, बाबा ती माझी पत्नी, एकदा माझी विनंती ऐक. जर तुला पटली तर ऐक, नाही पटली तर नको. मारून टाक, आम्हा दोघांना पण मारून टाक. का तू आज बहिणीच्या लग्नात बहिणीला मारण्याचं पाप करतोयस? तू असं पाप करू नको कंसा. तू काय कर, आम्हाला बंदी शाळेत टाक. जे काही 8 मुलं होतील ते मुलं मी तुला तुझ्या स्वाधीन करतो, मारून टाक.
पण बहिणीला मारण्याचं पाप करू नको रे बाळा. तू माझा मित्र आहेस. ते मित्र होते बरं का, पहिली कथेमध्ये ते मित्र होते. तू माझा मित्र आहेस. एक मी तुझा नातेवाईक म्हणून नको ऐकू, पण मित्र म्हणून ऐक. मी तुझ्या बंदीखान्यात राहतो आणि त्या बंदीखान्यात त्या कंसाने वसुदेवाला आणि देवकीला ठेवलं. ठल आणि बघा, जो जगाचा मालक आहे, जो जगाचा चालक आहे, त्या जगाच्या मालकाला चालकाला कुठं राहावं लागलं. त्याचं लग्न, त्याचा संसार कुठं थाटावं लागला. आपल्याला जर साधं घर असेल तर आपण रडत बसतो, पण ज्याचं घर नाही, दार नाही, त्या जगाच्या मालकाला ज्यांना सांभाळतो तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, पण त्याच्या आई वडिलांना संसार कुठं झाला तर त्या बंदीखान्यात संसार सुरू झाला. त्यांचा एक मटकं पाणी खायला दिलं तर ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे, एक मटकीभर पाणी प्यायचं. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसेची राहावे. असे करत करत दिवस गेले. दिवस गेल्यानंतर पहिला पुत्र झाला आणि ते कंसाला कळालं. कंसाकडं बातमी गेली. पळत पळत कंस आला. गर 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 फिरवलं आणि त्या वसुदेव देवकी समोर तिथे त्या भिंतीवर धाड दिवशी आढळले आणि त्या बाळाचा क्षणार्धात भुगा झाला. ते काय अर्भक किती असतं असं. आणि असं करत करत साही मारिले दुराचारी, साही मारिले दुराचारी, आज साही सहाची सहा मारले. आणि सातवा गर्भदेवाने भगवंताने काय केलं, त्या रोहिणीच्या गर्भात त्याचं स्थापन करून टाकला. म्हणले कंसाला काय बातमी कळाली, तुम्हाला घेऊन गर्भ पळून गेला. तो पळून नाही गेला. वसुदेवाची दुसरी पत्नी सुपत्नी रोहिणींच्या गर्भात तो बलराम दादा वाढू लागला. आणि असं करत करत एक दिवस सातवा तर गेला आणि आठवा गर्भ बालकृष्ण जन्माला आला. बालकृष्ण जन्माला आला, पण बालकृष्ण जन्माला आल्यानंतर तो प्रगट झाला. त्याला माहित होतं तो एक बालरूप जरी झाला तर ते 5-7 वर्षाचा प्रगट झाला देवापुढं, वसुदेवापुढं. आणि म्हणला वसुदेवाला नमन केलं. आईचे आणि वडिलांचे पाय धरले बरं का त्याने. म्हणले, आई म्हणली, अरे बाळा, मला हे मातृत्वाचं आनंदाचं सुख कधी भेटणार नाही. म्हणला, आई मी बालच राहणार आहे, पण काही गोष्टी अशा आहेत, हा कंस माझा याचा केस पण वाकडा करू शकत नाही, पण काही गोष्टी मला सावधानता तुम्हाला बाळ सांगायच्या तेवढ्या ऐका. मला इथून उचला आणि मला काय करा,
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. काय करा बाबा, तुम्ही मला इथून उचला आणि मला गोकुळामध्ये न्या. त्या गोकुळामध्ये मायेने जन्म घेतलेला आहे आणि मला तिथून आणा, तिथं ठेवा आणि मायेला आणा. पुढं काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि त्यावेळेस भगवंताला म्हणले, हे साखळ दंड हे काय करायचं आहे, बेड्या कशा जाणार. तुम्ही म्हणले काळजी करू नका, एक टोपली घ्या, त्या टोपलीत मला ठेवा आणि तुमच्या साखळदंडाला फक्त पदस्पर्श होऊ द्या. की त्याचा पदस्पर्श जिथे लागेल तिथं सगळे पहारेकरी सुन्न झालेले झोपलेले, सर्व दार तुटले, तुटती बंधने आणि सगळे बंधन तुटून गेले. आणि भर 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 त्याला काय म्हणायचं, बाप इतका पाऊस असताना मुसळधार पाऊस पडतोय, यमुनेला पूर आलेला आहे आणि एवढ्या पुरातून तो बाप आपल्या मुलाला घेऊन जातोय. आणि त्या यमुनामध्ये गेल्यानंतर मात्र यमुने मातेला गडबड झाली बरं का. मालक आलेत आपले मालक, आणि ह्या मालकांना जर नाही पदस्पर्श केला तर आपला उद्धारच होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, आमचे वसुदेव जसे यमुनेत जायला लागले तशी यमुना सुद्धा बाळकृष्णाकडे, पण वसुदेवाला हे कळत नव्हतं. वसुदेवाच्या नाकात तोंडात पाणी गेलं तरी यमुना काही बंद करेना. देवाच्या लक्षात आलं, यमुना माता आता काय करते, यांना दर्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि हळूच पाय बाहेर काढला आणि यमुने मातेने त्यांचं दर्शन केलं आणि ते पूर ओसरला गेला. आणि भरभर जाऊन रात्रीमध्ये जाऊन त्या गोकुळामध्ये नंदाच्या घरी, बाळकृष्ण नंदा घरी, आणि तुम्हाला सांगतो त्या नंदाच्या घरी रात्री ठेवलं. आणि तिथं सुईनीची गलबल झाली, दासी जणी हेल झाली. सकाळी उठल्याबरोबर नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा. गवळण सांगे गवळणीला, सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे, एक वाटी तुंडवडे, एक धावे एकी पुढे, एक वाटी तुंडवडे, 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 तुंडवडे. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, ओ पुत्र झाला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. बोला भगवान बालकृष्ण भगवान की. इथे जन्म इथे झाला, म्हणजे आपला जन्म गोकुळात नंद प्रगटल्या, नंदाच्या घरी प्रगटल्या, आनंदल्या नरणारे बाळकृष्ण नंदा घरी. इथे जन्म झाला कृष्णाचा. आणि मग ते बाळ हळूहळू 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 हळू खेळायला लागलं, रांगायला लागलं. ते बाळ तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत. ते बाळ रांगायला लागलं, पण त्याच्यावर तिथं ती ज्या वेळेस कंसाने माया
आदळले आठवा पुत्र म्हणून आपटली भिंतीवर, त्यावेळेस त्याच्या हातातून सुटली होती बर का. आणि तिने तिथं सुद्धा गप्प बसली नाही. म्हणजे दुष्ट कंसा, तुला मारणारा मी नाही, तुला मारणारा गोकुळात वाढतोय. म्हणजे त्या कृष्णाची नजर परत त्या गोकुळात कंसाची नजर होती कृष्णाकडं. आता गोकुळात आपल्याला जो वाढतोय त्याला मारणे, हाच त्याचा एक उद्देश कंसाने ठरवला. आणि जसं ते बाळ लहानपणीच तुम्हाला सांगतो, त्या बाळाला मारायला आमची पुतना मावशीने पण केला की याचा उद्धार मी केल्याशिवाय राहणार नाही. शोषिली पुतना येणे मोडी येला तरू आणि न संधी बाप रखुमा देव वरून. आमचे आवाज गेलाय माझा, रात्री कीर्तन म्हणालो मी. तर ती पुतणेचं सुद्धा पुतना आली आणि पुतना मावशीने इतकं सुंदर रूप घेतलं की यशोदापेक्षा 10 पटीने, अगदी रंभा उर्वशी पेक्षा. तर शोषिली पुतना शुभम दादासाठी टाळ्या होऊ द्या. एकदा शोषिली पुतना येणे मोढेला तारू. असेच बाळपणातच आमचे असे कितीतरी दैत्य संहारले. काग बग रेठा, असे इतके दैत्यांचा संहार करून टाकला बाळपणात. कगासुर बघा हल विठ्ठल. काग बग रेठा, कागासूर, बगासूर, रेठासूर, आजासूर, इतके बाळपणातच कित्येक दैत्याचा नाश करून टाकला आमच्या बाळकृष्णाने. आणि बाळकृष्णाचं पाऊल आमच्या दारात पडायला लागलं आणि बाळकृष्णाच्या खोड्या चालू व्हायला लागल्या बरं का. बाळकृष्णाची एक 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 खोडी, एक गवळण अशी सुंदर रांगोळ काढत होती. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्र पाणी. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्र पाणी. वरी मुते चक्र पाणी, अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्र पाणी.
काढिले अंगणी वरी मुठे चक्रपाणी कदळ काढिले अंगणे वरे मुते चक्रपाणी आज कदळ काढिले अंगणे वरी मुते चक्रपाणी घेऊन आला तुझ्या घराची लावीन घेऊन आला तुझ्या घराची लावीन गाराने गाराने सांगाया तुझ्या नंदाच्या अंगणे हो आल्या नंदाच्या अंगणे आल्या की एक गवळण खूप सुंदर रांगोळ काढते आणि सुंदर रांगोळ काढत असताना बाळकृष्णाने काय करावं पहिले खोडीत जाऊन सो केली तुझी ह्याच्यावर तिचं तर डोकं सरकलं ना आता आपण रांगोळ काढत असताना कोणी जवळ मुलगा आला तर एक खिदाडून बाहेर काढतो गवळण तर वैतागली असं करत करत इतक्या खोड्या चालू केल्या भगवान श्रीकृष्णाने पेंद्या सुदामा जोडीदार जमायला लागले एक 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 गल्लीतले दोन दोन गल्लीतले दोन दोन असे 10-5 जोडीदार जमवले आणि दररोज जायचं आणि प्रत्येक कोणाच्या नाही कोणाच्या घरी जाऊन कुठं गोरस चोरायचं दही दूध चोरायचं हे इतका चालू केलं दही दूध चोरायचं खायचं पण वरून संध्याकाळी त्यांचे ते वासरं सुद्धा सोडून द्यायचे बरं का महाराज वासरं सोडून द्यायचे त्या गायांना वासरं पिऊन द्यायचे सकाळी दूध नाही निघत म्हणून त्या सासूंनी सुनांना मारायचं नवऱ्यांनी बायकोला मारायचं तू काय करत होती म्हणजे इतक्या खोड्या चालू केल्या की एक दिवस गवळणी म्हणल्या आता यशोदेकडे जाऊन सांगितल्याशिवाय पर्याय नाही यशोदेला आपले गारांनी सांगायला मग काय सगळ्या गवळणी 5-25 जणी जमल्या आणि नेट यशोदेच्या दारावर मोर्चा काढला कोणी म्हणतंय माझं दही खाल्लं कोणी म्हणतंय दूध पिला कोणी म्हणतंय गाय सोडली कोणी म्हणतंय माझं अंगणात ह्याने असे प्रकार करतोय किती हे तुझ्या खोड्या आवरी आपले काना नाशी येल्या आमच्या सुना खूप हा खोड्या करायला लागलाय तुझा बाळकृष्ण लहान राहिला नाही पण ती यशोदेला भरोसा येत नव्हता बर का बाळच गुणगुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने गे काय सांगता गाराने गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गोकुळच्या नारी श्रीरम गुणगुणाचे
बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारी काय सांगणार गे गोकुळ जाणारी काय सांगणार काय सांगणार काय सांगणार गे गोकुळ जाणारी तुम्ही 12 घरच्या 12 गे काय सांगता गोकुळच्या नारी. म्हणजे तुम्ही 12 घरून 12 येताना माझ्या बाळाला माझ्या लेकराला तुम्ही नावं ठेवता. माझ्या सगळ्या माता माऊली समोर आहेत. तुमच्या लेकराला जर नाव ठेवलं तुम्हाला काय वाटेल बरं ताई? हा काय वाटेल? ते किती खोड्या करू द्या, ते माझं लेकरू असतं. आई आई असते आणि मूल मूल असते. मुलाला आईची जागा घेता येऊ शकत नाही, म्हणजे पण आईची जागा मूल घेऊ शकत नाही. का तर आईचं खूप प्रेम असते बाळावर. ते म्हणले तुम्ही काहीतरी पुरावा लागतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये काय लागतो? पुरावा. त्यावेळेस पासूनच पुरावा आला. म्हणजे काय पुरावा आहे का तुमच्याकडे? त्याच्यात एक गवळण खूप हुशार होत. ते म्हणली मी प्रभावती गवळण आहे, मी नाही पुरावा आणून दिला तर बघ म्हणली. हे तुझं कार्ट खोड्या केल्याशिवाय राहत नाही. आज जरी ते ऐकत असले आमच्या घराने तरी हे उद्या माझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आता कृष्ण भगवान श्रीकृष्ण तिच्या घरीच गेले नव्हते म्हणून ती पुढे आली. म्हणली हे उद्या माझ्या घरी येणार. आणि देवाला कळालं बरं का शेवटी आपल्याला ह्याच्या घरी जायचं राहिलंय म्हणूनच ही आली. गवळणीचं प्रेम आहे. बाबा बाबा माझी बाबा यशोदेने सांगितलं बाबा खोड्या करू नको, तू अशा खोड्या करू नको. यशोदा रडायला यायची. मग ती प्रभावती म्हणली आता उद्या येणार. तो खरंच देव गेला ना दुसऱ्या दिवशी तिच्या घरी आणि तिचा मुलगा बी ह्याच्याच पार्टीत सामील होता. त्याने तिथं चोरी केली. हिने झोपलेलं सोंग केलं आणि बरोबर पकडला. आणि पकडला म्हणले आता तुला दाखवते. आता यशोदेकडे नेऊन तुला मार बसवल्याशिवाय. तो कालच यशोदा म्हणत होती बाळ सगुण गुणाचे ताण हे. आता उरकत आलंय जरा गवळणी म्हणू नका, आदेश आलाय बर का. म्हणलीत चला. तर तिने धरलं बाळकृष्णाला धरलं आणि यशोदेकडे नेणार. पण हा मायेचा अधिकारी होता, मायापती होता. तुम्हाला सांगतो ही शिव्या देती प्रभावती, त्याला खवळती. आता दाखवते तुला, आता असं करते, आता तसं करते. तुम्हाला सांगतो हळूच त्याने डोळा चमकवला पोराला तिच्याच. आणि ते पोरग आलं ना आपल्या आईच्या हाताला धरलं. हे तिचं पोरगच घेऊन तिने नेले यशोदेकडे. आणि यशोदेला मोठ्याने आवाज दिला, यशोदे बाहेर निघ. काल लय म्हणत होते ना माझं सगुण मुळाचं बाळ आहे, बघ येऊन बाळ कुठे, बघ येऊन बाळ कुठे. तुम्हाला सांगतो यशोदेने घर उघडलं, बघते तर तुम्हाला सांगतो
ते मुलगा म्हणले अगं काय तू येडी झाली का काय, तुझंच पोरग आणते आणि मला म्हणते कृष्ण आहे, काय तुला येड लागलं का. अशा अनेक ठकविल्या गवळणी एक एक संगतीने कुठं भरपूर ठकवल्या, पण यशोदेच्या लक्षात आलं बरं का, खोड्या करतय आपण किती दिवस सांगणार ह्याला. लक्षात आलं यशोदेच्या. मग म्हणले चला आता उद्यापासून काय गाई गोपाळ यमुने तरी घेऊन जायचं म्हणले चारायला. तो इथं थांबायचं नाही, तुला सगळ्या भाजी भाकरी काला सगळं दही दूध देते, पण तू काय करायचं गुरु सांभाळायला जायचं. तो या गोपाळांबरोबर काय कर तिकडं गुरु सांभाळण्याचं काम कर, मग मला शांतता लाभू दे जरा. पण वाटर लावताना यशोदाच्या डोळ्याला पाणी यायचं. माझं बाळ काट्यात गेलं काय झालं तर काटा मोडत आणि सगळ्या गवळ्यांना गोपाळांना सांगायचे पेंड्या माझ्या बाळाला सांभाळा बर का, माझ्या बाळाकडे लक्ष द्या बर का, ते बाहेर गेलेलं नाही कधी. आणि अशा तऱ्हेने सगळे सवंगडी घेऊन त्यांचा खेळ चालू झाला. खेळ मांडीला खेळ मांडीला लगो खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळता दिला ना परी, खेळता दिला ना परी, खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. ही खेळ मांडला, असे खेळ चालले, असे खेळ चालले. भरपूर संतांनी ते खेळांची, आता इथं वेळ नाही आपल्याला, भरपूर खेळ आहेत ते वेटे दांडू चेंडू फळी. ते खेळत खेळत त्यांनी कालियामर्दन केलं आणि कालियामर्दन करून मात्र दुपार झाली. आणि दुपार झाल्यानंतर त्यांनी विचार केला गोपाळांनी, अरे बाबा खांदी भार खांदी भार पोटी भूक ओठवरी खेळावयाचे सुख. देवा आता हे खांदी भार कशाचा आहे, प्रपंचाचा आहे, आणि पोटी भूक कशाची, संसाराची. आता कुठं काय तर कर. काला आपणच ज्या कृष्णाने बोलवलं की बाबा हे आपण काय करू, सगळेजण काला आणा बसू आणि बसल्यानंतर आपण काला खाऊ. आणि मी मगा सांगितल्याप्रमाणे देव आतुर होते बरं का, देव आतुर होते. ते देव असे इतके आतुर होते काला खाण्यासाठी. पण देवाने विचारलं, म्हणले हे बघा आपण एवढे जण बसलेलो आहेत बरं का, आपण एवढे जण, ह्याच्या व्यतिरिक्त वरून येणाराला काला द्यायचा नाही. मग काय करायचं, काय करायचं हे सगळ्यांनीच करायचं. ह्या काल्याला सुद्धा देव येऊ शकतो. आपण जसं मी करल असं करा, म्हणजे काला आणि पुढं काल्याचा अभंग घेऊ. काला सोडला, काला सोडल्यानंतर पंगत बसली, पण वरून देवाची सुद्धा दाटी तेवढं जमली काला खाण्यासाठी. आणि मग काय चालू केलं, ठल विठ्ठल. मी म्हणेन तसं देवाला वाकुल्या दाखवा, वाकुल्या. वर देव चिलट होऊन आले, चिलट हे काढा, जे पदर असेल तर पदर घ्या, घ्या असं असं करा. चिलट हाना सगळेजण घ्या आपले खांदे, हा हाकला हाकला सगळेजण. विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
जगद्गुरु तुकाराम महाराज. आज या ठिकाणी ही जी मला सेवेची संधी उपलब्ध करून दिली आमचे चाकणकर साहेब, खरंच माझं भाग्य आहे की हे काल्याचं कीर्तनाची सेवा मला भेटली. आणि सर्व ऋषितुल्य मंडळी, ऋषितुल्य माझ्या गुरु लेवलचे आमचे बापू पण आलेत, खंडाळकर बापू, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. आमचे शुभम महाराज, खूप लोकप्रियता आपल्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर देशभरात सांगायला काय हरकत नाही महाराज. मी रोज बघतोय चॅनलला कुठंतरी की आपल्या ह्या आशीर्वादाने सर्वांच्याच ते सुद्धा आमचे कृष्णनाथचे महाराज आणि ही सर्वच मंडळी खूप गोड आहे. या सर्व मंडळी आमचे आले त्याच्याबद्दल आमचे आप्पा, आमचे गुरुतुल्यच आहेत, आमचे पायगोडे आप्पा असतील जे आमच्यावर पुत्रवत प्रेम करतात. सर्वच मंडळी खूप छान पद्धतीने इथं आयोजन नियोजन केलंय. आता फक्त काल्याचा एक अभंग होईल. ज्ञानेश्वरी माऊली घ्यायचं का? हा? आता चालू होईल आणि काल्याचा अभंग होईल. सर्वांनी शांत चित्ताने त्याचा प्रसाद घ्यायचा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानी